पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदमपूर एअरबेसवर घेतली जवानांची भेट। पंजाबच्या जालंधर जिल्ह्यातील आदमपूर एअरबेसवर मोदींची जवानांशी बातचीत। मोदींच्या भेटीमुळे जवानांचं मनोबल वाढलं। भारत माता की, भारत माता की। जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान। भारताच्या हल्ल्यात पाकच्या सशस्त्र दलाचे 11 जवान ठार। पाक लष्कर दलाचे 6 तर हवाई दलाचे 5 जवान ठार। पाकिस्तानच्या लष्करानं दिली कबुली। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम तीव्र। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये लावले दहशतवाद्यांचे पोस्टर्स। तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला मिळणार 20 लाखांचं बक्षीस। एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मेला बैठक। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आढावा बैठक। प्रशासनाच्या समन्वयाबाबत दिल्लीत चर्चा। उद्योग मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर तब्बल अर्धा तास खलबत। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा नाही, तर आमचे राजकारणापलीकडचे संबंध। राज ठाकरेंच्या भेटीवर उदय सामंतांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात ड्रेसकोड लागू। पारंपरिक कपडे परिधान करून मंदिरात प्रवेश करण्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन। सीएसएमटी स्थानकावर प्लॅटफॉर्म साफ करणारी मशीन्स रेल्वे ट्रॅकवर कोसळली। मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला। आणि राज्याचा 10वीचा निकाल 94.10%, 98.22% कोकण विभागाची बाजी। सगळ्यात कमी निकाल नागपूर विभागाचा। यंदाही मुलांपेक्षा मुलीच सरस।